या मालिकेच्या आजच्या शेवटच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अक्षरा आणि आजी भुवनेश्वरीसाठी दागिन्यांची खरेदी करत असतात आणि त्याचवेळी भुवनेश्वरी त्या ठिकाणी येते. तर अक्षरा तिने भुवनेश्वरीसाठी सिलेक्ट केलेलं मंगळसूत्र तिला दाखवत म्हणते की मॅडम बघा, हे मंगळसूत्र तुम्हाला आवडतंय का? तुमच्यावर खरंच खूप छान शोभून दिसेल. पण त्यावेळी भुवनेश्वरी नाराज होत म्हणते की नाही सुनबाई, आता आम्हाला या सगळ्या दागिन्यांची काही गरज नाही आहे. आणि हे ऐकून अक्षराला आणि आजींना आश्चर्य वाटतं. त्या दोघी भुवनेश्वरीला विचारतात की काय झालं, आणि त्यावेळी भुवनेश्वरी मॅडम म्हणतात की आम्ही एक निर्णय घेतला आहे आणि त्याचबद्दल आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. आणि मग त्यानंतर त्या आजींना सांगतात की तू जा आणि मोठ्या मालकांना बोलावून आण, पण तू येऊ नको, कारण आम्हाला त्यांच्याशी काहीतरी प्रायव्हेट बोलायचं आहे. आणि हे ऐकून आजीही काळजीत पडतात, पण मग त्या नाईलाजाने चारुहास सरांकडे जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे अधिपती काळजीतच असतो. तर ओंकार त्याला विचारतो की काय रे भावा, काय झालं? कारण आजकाल तू खूप टेन्शनमध्ये असतो. आणि त्यावेळी अधिपती म्हणतो की आम्हाला आईसाहेबांची खूप काळजी वाटते रे, कारण तुला तर माहिती आहे ना आमचा बाप कसा आहे ते. उद्या त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांनी आईसाहेबांना सुखात नाही ठेवलं तर मग काय करायचं? तर दुसरीकडे भुवनेश्वरीने लग्नासाठी जे डेकोरेशन केलेले असते ते डेकोरेशन ती काढायला सांगते. त्यामुळे अक्षरा काळजीत पडते. त्याचवेळी चारुहास सर त्या ठिकाणी येतात आणि ते भुवनेश्वरीला विचारतात की काय गं, काय झालं? उद्या लग्न आहे, मग तू हे डेकोरेशन का काढायला सांगते? आणि त्यावेळी भुवनेश्वरी म्हणते की त्याचबद्दल आम्हाला तुमच्याशी बोलायचं होतं. तर अक्षरा विचारते की मॅडम आता काय बोलायचं आहे तुम्हाला? लग्न उद्यावर आलं आहे. आणि त्यावेळी भुवनेश्वरी अक्षराला आणि चारुहास सरांना असं सांगते की आम्हाला हे लग्न करायचं नाही आहे. आणि ते ऐकून या दोघांच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते. ते दोघेही विचारू लागतात की काय झालं आहे. आणि त्यावेळी भुवनेश्वरी खाली मान घालून म्हणते की मोठे मालक, आत्तापर्यंत आमचं फक्त एकच स्वप्न होतं की आम्हाला तुमची बायको बनायचं आहे, तुमच्याशी लग्न करायचं आहे. आधी तर आमच्या ही गोष्ट लक्षात आली नाही, पण जेव्हा लग्नाची तयारी सुरू झाली ना तेव्हा आम्हाला कळून चुकलं की तुमच्यासोबत लग्न करण्याची आमची पात्रता नाही आहे, आम्ही तुमच्यासाठी योग्य नाही, आणि म्हणूनच आम्ही हे लग्न कॅन्सल करतोय. आणि भुवनेश्वरीचं ते बोलणं ऐकून या दोघांनाही मोठा धक्काच बसतो. अक्षरा आणि चारुहास सर आश्चर्यानेच भुवनेश्वरीकडे पाहत असतात. तर भुवनेश्वरी म्हणत असते की मोठे मालक, आम्हाला माफ करा. आत्तापर्यंत आम्ही तुम्हाला खूप त्रास दिला. आम्हाला फक्त सत्ता हवी होती, संपत्ती हवी होती, या घरामध्ये हक्काचं स्थान हवं होतं, आणि त्यासाठी ना आम्ही वाटेल ते करायला तयार होतो. पण इतकं करूनसुद्धा आम्ही तुमचं मन कधीच जिंकू शकलो नाही, कारण आम्ही जे काही करत होतो ना ते फक्त स्वतःच्या स्वार्थापोटी होतं. आणि मग ती पुढे सगळं काही कबूल करायला सुरुवात करते. ती म्हणत असते की आमचं अधिपतींवर खरंच खूप प्रेम आहे. आम्ही त्यांच्यावर जी माया केली, जे प्रेम केलं ते कधीच खोटं नव्हतं. पण आमच्याकडून चूक झाली, आम्ही अधिपतींना अडाणी ठेवलं. आजकाल बघावं तिथे शिक्षण लागतं, पण ही गोष्ट आम्हाला तेव्हा लक्षात आली नाही. आम्हाला असं वाटायचं की डोसकं आहे म्हटल्यावर शिक्षणाचा काय उपयोग आहे, आणि म्हणूनच आम्ही आमची ती भावना देखील अधिपतींमध्ये रुजवली आणि त्यांना शिक्षणापासून लांब ठेवण्याचा निर्णय घेतला. आणि इतकंच नाही तर आम्हाला सुनबाईसुद्धा या घरात नको होत्या. आम्हाला वाटायचं की ही एवढी शिकलेली पोर आमच्या अडाणी पोरासोबत कसा संसार करणार, आणि म्हणूनच जेव्हापासून त्या या घरात आल्या ना तेव्हापासून आम्ही त्यांनासुद्धा खूप त्रास दिला. आणि हे सगळं काही ऐकून अक्षरालासुद्धा वाईट वाटतं. तिचेही डोळे नकळतपणे भरून येतात. तर चारुहास सर म्हणत असतात की भुवनेश्वरी, तू आत्ता हे सगळं का बोलते? म्हणजे तुला अशी अचानक उपरती कशी काय झाली? आणि त्यावेळी भुवनेश्वरी रडतच म्हणते की मोठे मालक, आम्ही इतकी वर्ष काही बोलू शकलो नाही, म्हणून आत्ता आम्ही बोलतोय. आणि खरंच आम्हाला उपरती झाली आहे. आम्ही आत्तापर्यंत जे काही केलं, जे काही वागलो ना ते खरंच खूप चुकीचं होतं, आणि आता आम्हाला त्या सगळ्याच गोष्टींचा पश्चात्ताप होतोय. आम्हाला तुमची आणि सुनबाईंची मनापासून माफी मागायची आहे. आणि तुमचा आमच्यावर जो राग आहे ना तो सुद्धा चुकीचा नाही आहे, हे आता आम्हाला कळून चुकलंय. कदाचित तुमच्या जागी आम्ही असतो ना तर आम्हीसुद्धा अशाच वागलो असतो, कारण आम्ही तुम्हाला तितका त्रासच दिला आहे. आणि हे सगळं काही ऐकून चारुहास सर भुवनेश्वरीकडे पाहतच राहतात. तर अक्षरा तिला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणत असते की मॅडम, आता आपण जे झालं ते सगळं विसरून जाऊ. उद्या तुमचं आणि बाबांचं लग्न आहे, आपण त्याची तयारी करू. पण भुवनेश्वरी म्हणते की नाही सुनबाई, आम्हाला खरंच आता हे लग्न करायचं नाही आहे.
आम्ही हात जोडून तुम्हा दोघांचीही माफी मागतो. आता फक्त आमची एवढीच इच्छा आहे की तुम्ही आम्हाला येथून जाण्याची परवानगी द्यावी. आणि हे ऐकून अक्षरा आणि चारुहास सर एकमेकांकडे तर पाहतच राहतात. तर भुवनेश्वरी म्हणत असते की खरंच आम्ही आत्तापर्यंत खूप चुका केल्या आहेत. आम्ही अधिपतींना शिक्षणापासून वंचित ठेवलं आणि जेव्हा सुनबाईंनी त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही त्याला देखील विरोध केला. इतकंच नाही तर आम्ही त्यांच्या संसारात विष घालवण्याचा प्रयत्न केला. सुनबाईंना अधिपतींच्या आयुष्यातून बाहेर काढण्यासाठी आम्ही जे जे काही केलं ना ते आत्ता आम्हाला आठवलं तरी स्वतःचीच लाज वाटते. पण आता आम्हाला कळून चुकलंय शिक्षणापेक्षा महत्त्वाचं दुसरं काही नाही आहे. आणि म्हणूनच आता आम्हीसुद्धा शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आहे. आणि हे ऐकून अक्षराचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा होतो. तर भुवनेश्वरी तिला म्हणत असते की सुनबाई, आम्ही आत्तापर्यंत म्हणत होतो की आम्ही तुम्हाला धडा शिकवणार, पण खरा धडा तर तुम्ही आम्हाला शिकवला. आणि आता हा धडा ना आमच्या आयुष्यभर लक्षात राहील. आणि आता त्याचसोबत तुम्ही आम्हाला पुस्तकातले धडे शिकवायला सुद्धा सुरुवात करा, कारण शिक्षण घ्यायला वयाची अट नसते ना. मग आता आम्हाला सुद्धा शिकायचं आहे. आणि हे ऐकून अक्षरा ही आनंदाने हो म्हणते. मग त्यानंतर भुवनेश्वरी चारुहासला म्हणते की मोठे मालक, आमचं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे, पण आम्हाला हे माहिती आहे की तुमचं आमच्यावर प्रेम नाही आहे. आणि आपण ज्या माणसावर प्रेम करतो त्या माणसाच्या मनात आपल्याविषयी जर राग असेल ना तर आपण जिवंतही नाही राहू शकत. म्हणून माझी फक्त आता एकच इच्छा आहे की तुम्ही आम्हाला माफ करावं. आणि मग ती अक्षराला हे सुद्धा म्हणते की आता आम्ही या घरामध्ये नाही राहणार. तुम्ही सगळेजण आनंदाने राहा, कारण हे सगळं तुमचंच आहे. आम्ही इथे फक्त अधिपतींसाठी आलो होतो, पण आता आम्हाला परत जायलाच हवं. फक्त आम्हाला तुमच्याकडे एक गोष्ट मागायची आहे. जेव्हा तुमचं बाळ जन्माला येईल ना तेव्हा तुम्ही फक्त एकदा त्याला आमच्या हातात द्या. आम्हाला त्याचे खूप लाड करू द्या. कराल ना तुम्ही एवढं? आणि त्यावर अक्षरा ही रडतच हो म्हणते. आणि मग भुवनेश्वरी सरळ तिच्या खोलीत निघून जाते. दुसरीकडे ओंकार अधिपतीला समजावत म्हणत असतो की हे बघ भावा, आता तू ना भुवनेश्वरी मॅडमची काळजी नको करू. आता त्यांचं आणि चारुहास सरांचं लग्न होणार आहे ना, मग ते दोघे एकमेकांची नक्की काळजी घेतील. आता तू तुझ्या संसाराकडे, वहिनींकडे, तुमच्या बाळाकडे लक्ष दे. आत्तापर्यंत जेव्हा वहिनींना तुझी गरज होती तेव्हा तर तू त्यांच्यासोबत नव्हता, पण जर आता त्या घरी परत आल्या आहेत ना तर तू त्यांना जास्तीत जास्त वेळ द्यायला हवा. आणि ओंकारचं हे सगळं बोलणं मग अधिपतीला सुद्धा पटू लागतं. दुसरीकडे भुवनेश्वरी तिच्या खोलीमध्ये जाते आणि मग त्यानंतर ती रडतच तिचे ते सगळे दागिने काढायला सुरुवात करते. त्याचवेळी दुर्गी त्या ठिकाणी येते आणि ती म्हणू लागते की अगं ताई, हे काय चाललंय तुझं? तू हे सगळे दागिने का काढून ठेवते? आणि मला कळत नाही की तू त्या दोघांची माफी का मागितली? तू सगळे गुन्हे कबूल का केले? तुझ्या डोक्यात नवीन काही प्लॅन शिजतोय का? आणि हे ऐकून भुवनेश्वरी हसून म्हणते की नाही दुर्गे, आत्तापर्यंत तर आपण हेच करत आलो. सतत नवीन नवीन कारस्थानं केली, मोठ्या मालकांना आणि सुनबाईंना त्रास दिला, पण आता हे सगळं बाद झालं. आम्हाला आमची चूक लक्षात आली आहे आणि म्हणूनच आम्ही आता हे घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आणि हे ऐकून दुर्गीला मोठा धक्काच बसतो. दुसरीकडे चारुहास सर आणि अक्षरा भुवनेश्वरीबद्दल बोलत असतात. चारुहास सर म्हणत असतात की अक्षरा बाळा, हे सगळं काय आहे? ही आत्ता काय बोलून गेली? तर अक्षरा म्हणत असते की बाबा, मी सुद्धा मॅडमच्या बोलण्याचाच विचार करते. तर चारुहास सर म्हणतात की मला ना आता खरंच खूप भीती वाटते, कारण भुवनेश्वरीचं हे रूप मी पहिल्यांदा बघितलंय. मला कळत नाहीये ती खरं बोलते की खोटं. तिच्या मनात नक्की वेगळं काही सुरू नसेल ना गं. मला खरंच खूप भीती वाटते. आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की बाबा, माहीत नाही का, पण मला असं वाटते की मॅडम आता जे काही बोलल्या ना ते अगदी मनापासून बोलल्या. त्यांच्या डोळ्यांमध्ये मला खरेपणा दिसत होता. आणि तुम्हाला आठवतंय का, जेव्हा मला पहिल्यांदा समजलं की या अधिपतींच्या खऱ्या आई नाही आहेत तेव्हा मला किती मोठा धक्का बसला होता. पण त्यानंतर मी जेव्हा मॅडमसोबत बोलले ना तेव्हा त्या आजच्या सारख्याच माझ्याशी बोलल्या, अगदी मन मोकळेपणाने. आणि आज मला अगदी तसंच जाणवलं. त्या एकदम मन मोकळेपणाने, खरेपणाने बोलल्या. त्यामुळे मला असं वाटते की त्यांच्या मनात आता कोणतंही कारस्थान नसेल. मात्र चारुहास सर म्हणत असतात की बाळा, तुझ्या इतका सहजासहजी विश्वास मी नाही ठेवू शकत तिच्यावर. मी त्या बाईला खूप दिवसांपासून ओळखतोय आणि मला असं वाटते की ती नक्कीच काहीतरी कारस्थान करते. आणि आता जर तिने स्वतःहूनच लग्नाला नकार दिला आहे तर मग चांगलंच आहे ना, कारण तसाही मी काय
मनापासून तिच्याशी लग्न करायला तयार झालो नव्हतो आणि जर आता तीच माघार घेत असेल तर माझीसुद्धा सुटकाच होईल आणि मग ते तेथून निघून जातात. दुसरीकडे दुर्गी भुवनेश्वरीला समजावण्याचा खूप प्रयत्न करत असते, म्हणत असते की ताई तू अशी लंकेची पार्वती होऊ नको, अगं हे सगळं आपलंच आहे. पण भुवनेश्वरी म्हणते की अगं दुर्गे काय बोलतेस तू, ना हे घर आपलं आहे ना ही प्रॉपर्टी आपली आहे. तू विसरतेस का आपण जेव्हा या घरात पहिल्यांदा आलो होतो तेव्हा कशा होतो ते. आणि त्यावेळी दुर्गेला तो प्रसंग आठवतो. ती म्हणते की हो ताई मला सगळं माहिती आहे, पण आता आपण परत त्या वाटेला कशाला जायचं, आपण हे सुख ऐशोआराम का सोडायचा. आणि हे ऐकून भुवनेश्वरी म्हणते की नाही दुर्गे, आता आपल्याला हे सगळं सोडून जायलाच हवं, कारण यावर आपला काही हक्क नाही आहे. आणि आता जर आम्हीच या घरात राहणार नाही तर तू तरी काय करणार ना. आणि मग त्यानंतर ती तिलासुद्धा तिची बॅग भरायला सांगते. त्यामुळे दुर्गी नाराज होऊनच तिच्या खोलीत जाते. मग भुवनेश्वरी अधिपतीला कॉल करते आणि ती रडतच त्याला म्हणते की अधिपती तुम्ही प्लीज घरी या, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. आणि त्यावर अधिपतीही हो म्हणतो. दुसरीकडे चारुहास सर आणि अक्षरा बोलतच असतात. त्यानंतर चारुहास सर त्यांच्या खोलीत जातात आणि मग अधिपती त्या ठिकाणी येतो. तो विचारतो की मास्तरीन बाई काय झालं, आईसाहेबांनी आम्हाला फोन करून बोलावून घेतलं आहे. तर अक्षरा म्हणते की तुम्हीच जाऊन त्यांच्याशी बोला. त्यामुळे अधिपती भुवनेश्वरीकडे जातो. तर इकडे भुवनेश्वरीने एकदम साधी साडी नेसलेली असते आणि ती कपाटामधून तिचे सगळे दागिने बाहेर काढत असते. त्याचवेळी मग अधिपती, चारुहास सर, अक्षरा त्या ठिकाणी येतात. ते सर्वजण तिला विचारतात की हे काय चालले. आणि त्यावेळी भुवनेश्वरी म्हणते की थांबा मी तुम्हाला सगळं सांगते. आणि मग त्यानंतर ते सगळ्यात आधी घराचे फॅक्टरीचे जे काही पेपर्स असतात ते चारुहास सरांकडे देत म्हणते की ह्या सगळ्यावर फक्त तुमचा आणि अधिपतींचा हक्क आहे, इतर कोणाचाही नाही. हे प्लीज तुम्ही तुमच्याकडे ठेवा. आणि त्यामुळे चारुहास सर त्या फाईल्स हातात घेतात. त्यानंतर भुवनेश्वरी तिचे सगळे दागिने अक्षराकडे देत म्हणते की सूनबाई हे सगळे दागिने सूर्यवंशींचे आहेत, तुमचे आहेत, यावर तुमचा हक्क आहे, तुम्ही प्लीज नकार देऊ नका, नाहीतर आम्हाला वाईट वाटेल. त्यामुळे नाईलाजाने अक्षरा देखील ते दागिने हातात घेते. आणि मग भुवनेश्वरी घराची आणि फॅक्टरीची किल्ली अधिपतीच्या हातात ठेवते आणि म्हणते की आता यापुढे सगळं तुम्हालाच सांभाळायचं आहे. आणि हे ऐकून अधिपतीला मोठा धक्काच बसतो. तो म्हणू लागतो की आईसाहेब हे काय बोलताय तुम्ही, आणि तुम्ही कुठे चालला आहात, हे काय करायची गरज आहे. तर भुवनेश्वरी म्हणते की अधिपती आता आमचं काम संपलं, आता आम्ही या घरात नाही राहू शकत. आणि ते ऐकून अधिपती खूप घाबरतो. तो म्हणत असतो की आईसाहेब काय झाले, हे तुम्हाला काही बोलले का, लग्न यांनी परत कॅन्सल केलं आहे का. आणि त्यावेळी भुवनेश्वरी म्हणते की नाही अधिपती, मोठे मालक आम्हाला काही बोलले नाही, उलट आता आम्हालाच हे लग्न करायचं नाही आहे, आम्हाला माफ करा, आम्ही आत्तापर्यंत खूप चुका केल्या, तुमच्या संसारातही विष कालवण्याचा प्रयत्न केला आणि आता आम्हाला त्या सगळ्या गोष्टींची जाणीव झाली आणि पश्चातापही झाला आहे, म्हणूनच आम्ही हे घर सोडून निघून जाण्याचा निर्णय घेतला आहे. आणि ते ऐकून अधिपती खूप घाबरतो. तो भुवनेश्वरीला समजावण्याचा, तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, परंतु भुवनेश्वरी त्याचं काही ऐकून घेत नाही. ती म्हणत असते की अधिपती आता आम्हाला नका थांबवू. आणि त्यावेळी मग अधिपती अक्षराला रडतच म्हणतो की मास्तरीनबाई तुम्ही तरी काहीतरी बोला. त्यामुळे मग अक्षरासुद्धा भुवनेश्वरीला समजावते, पण भुवनेश्वरी काही ऐकत नाही आणि ती सगळ्यांचा निरोप घेऊन त्या खोलीतून बाहेर पडते. पण तिचा मोबाईल त्या ठिकाणीच असतो आणि तो अक्षरा हातात घेते. तर भुवनेश्वरी परत येते आणि मोबाईलबद्दल विचारते. अक्षरा तिला मोबाईल देते आणि मग भुवनेश्वरी देवीचं दर्शन घेण्यासाठी हॉलमध्ये येते. त्यानंतर मग आजी आणि दुर्गीसुद्धा त्या ठिकाणी येतात. त्या दोघींनी देखील एकदम साध्या साड्या नेसलेल्या असतात आणि त्यांचं सगळं सामानही त्यांनी बांधून ठेवलेलं असतं. आणि हे सगळं काही पाहून अधिपती, अक्षरा घाबरतात. ते विचारत असतात की हे सगळं काय चाललंय. तर भुवनेश्वरी म्हणत असते की अधिपती आता आम्हाला खरंच थांबवू नका. तर आजीसुद्धा म्हणतात की हो अधिपती, मी माझ्या भुवीसाठी या घरात राहिले होते, पण जर आता माझी लेकच या घरात राहणार नसेल तर मग आम्ही राहून तरी काय उपयोग आहे ना. पण त्यावेळी अधिपती म्हणतो की आजी तू उगाच काहीतरी बोलू नको, मी तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाही. परंतु भुवनेश्वरी अधिपतीला तिची शपथ देते आणि म्हणते की आता तुम्ही आम्हाला नका थांबवू. आणि मग ती सगळ्यांचा निरोप घेते, पुन्हा एकदा माफी मागते आणि घरातून बाहेर पडते. त्यानंतर आजी आणि दुर्गीसुद्धा ते घर सोडून निघून जातात. त्यामुळे अधिपती पूर्णपणे खचून जातो. तो खूप रडत असतो. अक्षरा त्याला सावरत असते, धीर देत असते. आणि मग ते दोघेही भुवनेश्वरीला कॉल करतात, परंतु भुवनेश्वरी त्यांना सांगते की आता काही झालं तरी आम्ही पुन्हा त्या घरात नाही येणार. ते सगळे तिची
त्याची समजूत काढतात, पण ती काही कोणाचं ऐकत नाही. शेवटी मग चारुहास सरही भुवनेश्वरीला कॉल करतात. ते म्हणत असतात की भुवनेश्वरी, आत्तापर्यंत आपल्यात खूप वाद झाले, मात्र तू हे घर सोडून गेल्यानंतर मला जाणवलं की मला तुझी सवय झाली आहे. तू हे घर सोडून नको जाऊ, परत आपल्या घरी ये. परंतु भुवनेश्वरी म्हणते की नाही मोठे मालक, आता आम्ही परत त्या घरी नाही येणार, आम्हाला आमच्या वाटेला जाऊ द्या. आणि तिचं हे बोलणं ऐकून मग ते तिघेही जण काळजीत पडतात. अधिपती म्हणत असतो की मास्तरीनबाई, आता आपण काय करायचं, कुठे शोधायचं त्यांना. आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की नका काळजी करू, मगाशी मी भुवनेश्वरी मॅडमचा मोबाईल घेतला होता ना, तेव्हा त्यांचं लाईव्ह लोकेशन माझ्या मोबाईलवर पाठवून ठेवलं आहे. त्या कुठे आहेत हे आपल्याला कळेल. आणि मग ते तिघे लगेच तिकडे जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे अक्षराच्या घरीसुद्धा या सगळ्या गोष्टी कळलेल्या असतात. तिचेही आईबाबा काळजीतच असतात. तिकडे नेमकं काय घडत असेल याची त्यांना भीती वाटत असते. दुसरीकडे भुवनेश्वरी, दुर्गी आणि आजी ज्या ठिकाणी थांबलेल्या असतात त्या ठिकाणी अधिपती, अक्षरा आणि चारुहास सर येतात. अधिपती रडतच भुवनेश्वरीला मिठी मारतो आणि तिला म्हणू लागतो की आईसाहेब चला घरी, आम्ही तुमच्याशिवाय नाही राहू शकत. तर भुवनेश्वरी आश्चर्याने विचारते की तुम्ही इथे काय करताय. आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की मॅडम माफ करा, पण मी तुमचं लाईव्ह लोकेशन मला पाठवून ठेवलं होतं म्हणूनच आम्ही इथे आलो. परंतु भुवनेश्वरी हात जोडून म्हणते की खरंच आम्ही त्या घरी परत नाही येऊ शकत. आणि त्यावेळी मग दुर्गी आणि आजीसुद्धा तिची साथ देत म्हणतात की हो, आम्हाला आता इथेच राहू द्या, तुम्ही आग्रह करू नका. पण तरीही अक्षरा आणि अधिपती ऐकत नाही. तर दोघे पोटतिडकीने भुवनेश्वरीला समजावत असतात. अक्षरा म्हणत असते की मॅडम, मगाशी तुम्ही म्हणालात ना की तुमचं बाळ एकदा माझ्या हातात द्या. अहो, पण त्या बाळाला तुम्हालाच सांभाळायचं आहे. उद्या मी शाळेत गेल्यानंतर मग बाळाची काळजी कोण घेणार, त्याचे लाड कोण करणार, हे सगळं तुम्हालाच करायचं आहे ना, त्यामुळे तुम्ही प्लीज घरी चला. पण भुवनेश्वरी म्हणते की नाही सुनबाई, आम्ही कोणत्या हक्काने त्या घरी येऊ. आणि त्यावेळी मग चारुहास तर पुढे येत म्हणतात की आत्तापर्यंत तू ज्या हक्काने त्या घरात राहत होतीस ना, त्याच हक्काने. आणि मग चारुहास सर सगळ्यांसमोर भुवनेश्वरीच्या पुढे गुडघ्यावर बसतात आणि तिला म्हणतात की भुवनेश्वरी, या गोष्टीसाठी मी खरंच खूप उशीर केला, पण आता मला ही माझी चूक लक्षात आली आहे. आणि आता मी आनंदाने अगदी मनापासून तुला लग्नाची मागणी घालतोय. आणि मग ते गुलाबाचं फूल देऊन भुवनेश्वरीला प्रपोज करतात, तिला लग्नाची मागणी घालतात. आणि त्यामुळे सगळ्यांनाच खूप छान वाटतं. सगळेच जण रडत त्या दोघांकडे पाहत असतात. भुवनेश्वरीचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा होतो. आणि मग त्यानंतर अधिपती, अक्षरा, भुवनेश्वरीला, आजींना, दुर्गीला परत घरी घेऊन येतात. आणि लगेच मग चारुहास सरांच्या आणि भुवनेश्वरीच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात होते. अक्षरा भुवनेश्वरीच्या हातावर मेहंदी काढत असते, तर अधिपती चारुहास सरांच्या. अक्षराने भुवनेश्वरीच्या हातावर चारुहास सरांच्या नावाचं इनिशियल C काढलेलं असतं, तर अधिपतीने सुद्धा त्यांच्या हातावर मोठा B काढलेला असतो. आणि जेव्हा ते दोघेजण हे पाहतात तेव्हा हसू लागतात. आणि मग त्यानंतर लग्नाचा दिवस उजाडतो. चारुहास सर आणि भुवनेश्वरी रजिस्टर पद्धतीने लग्न करतात. घरातील सगळेच जण खूप आनंदात असतात. आणि मग वकील साहेब त्यांना सांगतात की आजपासून तुम्ही कायद्याने पती पत्नी झालात. आणि मग चारुहास सर आणि भुवनेश्वरी आनंदाने एकमेकांच्या गळ्यात हार घालतात. सगळेजण खूप खुश असतात, आनंदात असतात. आणि मग भुवनेश्वरी अक्षरालाही म्हणते की सुनबाई, आजपासून तुम्ही आम्हाला आई म्हणायचं. आणि त्यावर अक्षराही म्हणते की हो आई, पण आता तुम्ही पटकन छान उखाणा घ्या बरं. आणि त्यावर मग भुवनेश्वरीसुद्धा चारुहाससाठी छान उखाणा घेते. आणि मग जेव्हा आजी चारुहास सरांना आग्रह करतात तेव्हा ते हसतच म्हणतात की मला तर फक्त एकच उखाणा येतो. आणि मग ते उखाणा घेतात की भाजीत भाजी मेथीची, भुवनेश्वरी माझ्या प्रीतीची. आणि त्यांचा तो उखाणा ऐकून सगळेजण मोठमोठ्याने हसू लागतात. आणि मग त्यानंतर अधिपती चारुहास सरांकडे येत म्हणतो की आजपर्यंत आम्ही तुमच्याशी खूप वाईट वागलो, तुम्हाला समजून नाही घेतलं, आम्हाला खरंच आमच्या चुकीची जाणीव झाली आहे. आणि म्हणूनच आम्ही तुमची आता मनापासून माफी मागतोय. तर चारुहास सर म्हणतात की अधिपती, मलासुद्धा माफ कर, मी सुद्धा खूप चुकीचा वागलो. आणि मग त्या दोघांमधला सगळा दुरावा मिटतो. ते रडतच एकमेकांना मिठी मारतात. आणि मग अधिपती चारुहास सरांना बाबा म्हणून हाकही मारतो. आणि हे सगळं काही बघून सगळ्यांचेच डोळे नकळतपणे भरून येतात. अक्षरा म्हणते की हा किती आनंदाचा क्षण आहे, आपण एक छान फोटो तर काढायलाच हवा. आणि त्यावर सगळेच जण हो म्हणतात. आणि मग अधिपती हसतच भुवनेश्वरीला विचारतो की आईसाहेब, तुमचं ते बोलायचं का. आणि त्यावरती हसतच म्हणते हो अधिपती. आणि मग ते सगळेजण मोठ्यानेच ओरडतात हॅपी. आणि मग त्यानंतर एक छान फोटो काढतात. आणि मग इथे अशा प्रकारे या मालिकेचा शेवट होतो.
तर मित्रांनो, इतर मालिकांचे असेच अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.